प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. लोकी शिरसगाव येथे स्वस्त धान्य दुकान सील, गहू तांदूळ जप्त. धान्य बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. येवला तालुक्यातील लौकी शिरसगाव येथील सरकारमान्य तेजस्वी स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांचे गहू व तांदूळ बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत संबंधित वाहन पकडून महसूल व पोलीस प्रशासनाला माहिती दिल्यानंतर स्वस्त धान्य दुकान सील करण्यात आले असून वाहनासह धान्य जप्त करण्यात आले आहे. येथील तेजस्वी स्वस्त धान्य दुकानाबाबत ग्रामस्थांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. लाभार्थ्यांना मंजूर धान्यापैकी कमी प्रमाणात धान्य दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकाराला कंटाळून काही रेशन कार्ड धारकांनी आपले रेशन कार्ड जवळील वळदगाव येथे वर्ग केले होते. मात्र दिशाभूल करून पुन्हा संबंधित दुकानातच नोंद करण्यात आल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास MH17 AZ 1565 क्रमांकाची मालवाहू गाडी स्वस्त धान्य दुकानासमोर उभी होती. दुकानातून गहू व तांदूळ वाहनात भरले जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. संबंधित धान्य कोपरगाव येथे नेण्यात येणार असल्याचे चालकाने सांगितल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. त्यानंतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येत महसूल विभाग व पोलिसांना माहिती दिली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक खातरजमा केली. त्यानंतर संबंधित स्वस्त धान्य दुकान सील करण्यात आले. तसेच गहू व तांदळाने भरलेले वाहन मुद्देमालासह पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. यावेळी उपसरपंच बापू आढाव, भास्कर शिल्लक, अण्णा कानडे, बाळू आढांगळे, विक्रम कानडे, कृष्णा कानडे, संदीप हरकल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.